सुशिक्षित नोकरी करत आहे आणि अशिक्षित शेती करत आहे, नाही का? तुम्ही सुशिक्षित आहे, सगळे जॉब करतो जॉबसाठी जाऊन राहिले. तुम्ही काय करून राहिले? नोकरी, गुलामगिरी, 25,000साठी गुलामगिरी करून राहिले एखाद्याची आडगंती, नाही का? आणि शेती करणारा काय करून राहिला? तो स्वतः मालक आहे. तुमच्याकडे टॅलेंट आहे, पण टॅलेंट असणाऱ्या माणसानं मालक बनून बिझनेस करायला लागला. हा बिझनेस आहे ना, फक्त आपण मानून नाही राहिलो नाही, हा बिझनेस आहे, नाही का? तुमच्यासारख्या सुशिक्षित पोरांनी जर शेतीकडे लक्ष दिलं तर तो दिवस असाईल का त्या शेतीले लोक बिझनेस समजत. सगळे समस्या येणार की शिकून का करा. आणि हा बदल होऊन राहिला आहे. सुशिक्षित शेतीकडे वळायला लागले, हा बदल आता या 2-4 वर्षात दिसून राहिला. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे काय आहे तुम्ही? तर तुम्हाला तर माहीत झालंच असेल की माझं एक नवीन चॅनल ओपन झालं आहे, द मून शो पॉडकास्ट. तर त्याच्यामध्ये आजचा आमचा पहिला पॉडकास्ट आहे, ज्याच्यामध्ये मी एक अशा पर्सनला बोललो आहे ज्यांनी खूप वर्षापासून शेती करत आहे, त्यांना शेतीचं खूप सारं नॉलेज आहे. आणि एक ऑर्डिनरी जीवनामध्ये शेतकरी पर्सन कसा वावरतो, त्यांना कोणकोणते चॅलेंजेस फेस करावं लागतात, त्यांची लाईफ कशी राहतात, त्याच्याबद्दल काही चर्चा केली आहे. तर आता लास्टपर्यंत तुम्ही ते पॉडकास्ट बघा आणि त्याच्यामध्ये जे काही ड्रॉबॅक्स आहे, काही ऍड करायला पाहिजे, काही त्यामध्ये मिस्टेक्स आहे किंवा त्याच्यामध्ये काही कंप्लेंट्स आहे, ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. तर आजचे जे काही इन्व्हाइट आहे त्यांचे नाव मी सांगितलं. त्यांचे नाव आहे निलेश आसुरकर काकाजी, ज्यांना मी काही 3-4 वर्षापासून ओळखतो. तर आता त्यांना ओळखी करून द्यायची जिम्मेदारी माझी होती. तर आता त्यांची ओळखी आता मला तुमच्यापर्यंत पोहोचायची आहे. तर आपण भेटू निलेश आसुरकर काकाजी. तर नमस्कार काकाजी. तर आज आमचा पहिला पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट म्हणजे चर्चा आपली एकमेकासोबत. तर आम्ही एक नवीन धोरण चालू केलं आता की जवळचे आपले जे काही ओळखीचे लोक आहेत त्यांची म्हणजे जर्नी काय आहे, त्यांनी कमीपासून कसं मोठ्यापर्यंत गेले आणि त्यांना काही समस्या येत आहे लाईफ मध्ये, तर त्यांनी काहीतरी समस्याचा हल काढलेला आहे. तर त्यांच्या माहिती आम्हाला एकमेकाकडून घ्यायच्या आहे. तर सर्वप्रथम मी खूप साऱ्या लोकांना बोलवलं होतं, पण खूप साऱ्या लोकांपैकी सगळ्यात पहिले जेव्हा पण आम्ही हे विचार केला होता, एक प्रतीक माझा जो मित्र आहे त्याला एवढंच म्हटलं होतं की यार बरे काकाजीला बोलवायचं, नाही का, म्हणजे इन्फॉर्मेशन साठी किंवा त्यांना विचारण्यासाठी. तर पहिली आमची पसंत तुम्हीच होते. तुम्ही आज खूप आनंद आहो की तुम्ही आले भाऊ म्हणून. तर तुम्ही सांगा की तुमचा आज पहिला दिवस आहे मला, किंवा पहिलं हे असं काहीतरी पॉडकास्ट वगैरेच आहे, तुमचा काय अनुभव आहे याच्याबद्दल? मी कधी असं ऍक्सेप्टही केलं नव्हतं की मी कधी कॅमेरा समोर येऊन बोलील बा, की माझ्या जीवनात हा दिवस येईल, असा मी कधी भविष्यात विचारही केला नव्हता. तो दिवस आज आला आहे. आणि तो दिवस माझ्या मध्ये तर असं वाटते की मला ते प्रतीक करताना झाला असेल, नाही का? तो नसते तर म्हणजे माझ्या लाईफ मध्ये पण हा दिवस नाही आला असता. तर बघा, आज आपण अशाच थोड्याशा बेसिक गोष्टीवर चर्चा करू आपण एक एक करून, ठीक आहे? तर आता जसं आपण शेतकऱ्याच्या बारेमध्ये जर विचार करतो तर शेतकरी फक्त एखाद्या शेतीपुरता किंवा जमिनीपुरता एवढा मर्यादित नाही राहत ना, मातीपुरता किंवा घरापुरता. त्याच्या पुन्हा त्याच्या पलीकडे पण खूप सारे असे चॅलेंजेस राहते किंवा कठीणही राहते. तर आपण त्याच्यावर मी एक एक चर्चा करू. तुम्ही काही प्रश्न विचारतो मी तुम्हाला, त्याच्याबद्दल तुम्हाला जे जे काही मत असेल तुमचे ते तुम्ही मला सांगा. तर सगळ्यात पहिले आपण शेतीमध्ये चर्चा करू आपण. तर सगळ्यात पहिले शेतीमध्ये चर्चेमध्ये जर आपण जातो म्हटलं तर आधीच्या काळामध्ये शेती होत होती, म्हणजे पहिल्यापासूनच शेती होता आणि आता पण शेती होत आहे. तर तुमच्या मतानुसार की आधीच्या काळामध्ये अशा शेतीमध्ये काय बदल होता किंवा काय काय गोष्टी होत होत्या, आणि आताच्या काळामध्ये जी शेती होते त्याच्यामध्ये काय काय बदल आहे किंवा काय काय गोष्टी होते, तर दोघांतला फरक सांगा तुमच्या निरीक्षणानुसार. आधीची शेती म्हटलं तर पारंपरिक शेती, आणि आता आपण जे करतो हे आधुनिक शेती. याच्यातही 100% शेतकरी आधुनिक नाही करू शकत. त्यामुळे पारंपरिकला जोड आधुनिकची, त्या पद्धतीने ना पारंपरिक ना आधुनिक हे मधलंच चालू आहे काहीतरी. म्हणजे मधलं म्हणजे कसं, म्हणजे पुरेपूर पारंपरिकही करून नाही, जसे आपले पूर्वज करत होते, आमचे वडील करत होते. निव्वळ बैलाची शेती, तिथे तुमचं ट्रॅक्टर नाही, कोणते मशिनरी अवजार नाही, तर सर्व मजुरांनी कामं, खतांचा, आपल्या रासायनिक शेणखताचा वापर, गाई गुरांचा वापर, हे सगळं आता बंद झालं. सगळं वळलं रासायनिकच्या मागे, सगळे फिरलो ट्रॅक्टरच्या मागे. हा बदल आहे ना, आणि पारंपरिक आणि आधुनिक. तर मग आता तुम्ही तुमच्या शेतीमध्ये युज करता का मग, म्हणजे ट्रॅक्टर? हो, ते मी माझाच अनुभव सांगतो, इतरांचा कशा सांगा. म्हणजे आपण पारंपरिकही करतो आणि आधुनिकच्याही मागे लागला, म्हणजे याच्यात सक्सेस कोणतंच नाही होत. एक तर तेही नाही. जर आपण दोन्ही याचा विचार करतो म्हटलं की पारंपरिक शेती करतो म्हटलं पूर्ण पद्धतीनं, किंवा आपण आताची शेती पूर्ण पद्धतीनं जुना काहीच यूज नाही करतो म्हटलं, तर सक्सेस कोणत्या याच्यामध्ये?
दोन शेतीपैकी तर चांगली कोणती शेती आहे? पारंपरिक शेती. तर मग याच्यामध्ये अडचण काय त्या लोकांना की पारंपरिक शेती नाही करू शकत आहे? पारंपरिक शेती नाही करू शकत, त्याच्या मागचं कारण कसं झालं, शेती बदलली म्हणजे सर्व जगच बदलत चाललाय. त्याच्याबरोबर शेती बदलत चालली. पारंपरिक शेती करतो म्हटलं तर तुम्हाला वेळोवेळी मजूर मिळणार नाही, स्वतः एकटाच शेती करू शकत नाही, मग बाकीची इतरांची साथ मिळाल्याने शेती होऊ शकत नाही. पहिला विषय तो आहे. दुसरा विषय आहे जनावर गुराचा. त्याला चारासाठी जागे राहिले नाही, त्रास घेणारे कोणी व्यक्ती राहिले नाही, त्याच्यामुळे ते कमी झाले. तिथेही एक आपण लटकलोच. तर आता बघा, जसं की आता शेती करतो म्हटलं आपण, तर शेतीमध्ये खूप सारे असे चॅलेंजेस येतात नाही का? जसं की चॅलेंजेस म्हटलं तर कधी काय म्हणते, जसं की आता उत्पन्न आपलं आलं, म्हणजे आपण काढलं आपण काहीतरी धान्य, तर धान्य विकायला गेलं तर ते बाजाराचं काहीतरी चॅलेंजेस येते का, भाव नाही मिळत कधी कधी आपण पीक पिकवत राहतो तर कधी हवामान साथ नाही देत. तसे कोणकोणत्या प्रकारची तुम्हाला मुश्किली येते ज्याच्यातून तुम्ही शेतीमध्ये थोडी कठीणाई येते बा? शेती सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुश्किल आणि मुश्किलचा सामना करून शेती करत तो खरा शेतकरी. आता सुरुवात या वर्षाची मुश्किल मत झाली. जशी पेरणी केली पाऊसच नाही. सर्व कोरड्या दुष्काळाचे लक्षणं दिसतात. एकदा पेरणी झाली, मोड झाली, दुबार पेरण्या केल्या लोकांनी, पुन्हा पावसाचा खंडच आहे. म्हणजे झाली सुरुवात वर्षाची संकटानं. इथून कसं बस तरी थोडं बहुत पिकत भाव भेटणार नाही. भावाच्या पहिले मजूर भेटणार नाही. मधल्या काळात जेव्हा माल गोळा करण्याची वेळ येते, जमा करण्याची वेळ, तेव्हा मजुराची अडचण येते. इकडून तिकडून ते जमा झालं, नंतर भाव भेटत. जसं की आपण म्हणजे आता हे हवामानामध्ये जसं की पाऊस लेट येते, कधी पाऊस लेट येते, तर मग आता जे तुमचं नुकसान होते तर त्याची भरपाई वगैरे कशी करता मग तुम्ही? नाही, त्याची भरपाई कशी काय निघणार? भरपाई नाही निघणार म्हणजे कसं, आता ज्याच्याकडे ओलताची सोय तो काही नाही का बरं वाईट करत, जे पीक गेलं थोडं दुसरं गेली. पण निसर्गाचा पाऊस तो पाऊस असते ना. ओलतानं सगळंच काही नाही होऊ शकत. आणि ओलीत करून करून किती करणार? पुन्हा आपला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे. तर मग आता नुकसान झालं, जसं की कोणकोणते शेतकरी आहे ते आपलं सांभाळून घेते, पण नाही नुकसान झालं, काही काही शेतकरी नाही सांभाळू शकत. तर तुमच्या याच्यामध्ये झालं का कधी की यार तुमचं एकदमच नुकसान झाला बा, तुम्ही नाही सांभाळू शकले बा, तर तसा काही एक्सपिरियन्स तुमचा? नाही, नुकसान किती हो सांभाळाच लागेल ना. कारण शेतकऱ्यासमोर दुसरा पर्याय नाही. त्याला शेती करणे, ते टिकवणे आहे, तर सांभाळाच लागेल. जसं तुमचा एखादा व्यवसाय आहे, कधी नफ्यात आहे कधी तोट्यात आला म्हणून तुम्ही तुमचं दुकान बंद करणार नाही, त्याच जिद्दीने पुन्हा उघडणार. तसंच आमची शेती आहे. ठीक आहे. तर आता बघा, जसं की आता तुमच्या आई बाबापासून शेती करत असेल, तर असे तुम्हाला कधी वाटले की मला म्हणजे तुम्हाला शेती करायला पाहिजे बा, आणि असे कधी वाटले की शेती करत होता तर बरं केलं बा, मी का शेती करता बा? असे दोन विचार तुमचे, की तुम्हाला असं पहिल्यांदा कधी वाटलं की तुम्ही शेती करायला पाहिजे, आणि असं कधी वाटलं की शेती करता तर बरं करता? नाही, शेती करायला पाहिजे. जसं माझं शिक्षण झालं, शिक्षण काही खूप झालं नाही, 12वी नंतरच थांबून गेलो मी. आणि 12वी रनिंग मध्येच मी ठरवलं की आपल्याला शेतीच करायची. याचं कारण का? थोडं 12वीचा एक्सपिरियन्स सांगून द्या मला थोडा. त्यावेळेस गावात शाळा कॉलेज नव्हते, म्हणजे शाळा होती 10वी पर्यंत. कोणत्या शाळेत शिकले तुम्ही, म्हणजे कोणत्या गावात शिकले तुम्ही? मी हिवऱ्यामध्ये झाला. अच्छा. 10वी पर्यंत राष्ट्रीय विद्यालय हिवरामध्ये, आणि 11वी 12वी LT कॉलेज बनी. तर ते जाण्या येण्याचा त्रास, आणि 10वी नंतर असं वाटलं की शेती करायची, पण वडील थोडे बरे होते, त्याची इच्छा होती आणि शिकावं काहीतरी करावं. चला 2 वर्ष पुन्हा. त्यांच्यासाठी 2 वर्ष तुम्ही पुन्हा समाधानासाठी 2 वर्ष. तरी त्यांचं समाधान नाही झालं. काहीतरी कर, मग प्रायव्हेट मध्ये टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्स मधून नाही का काहीतरी म्हणून 1 वर्षच आहे. चला, शरीराची तयारी झाली 3 वर्ष. जे कमी वयात शेतीत घुसलं असतं, पुन्हा आता दिसते हे नसतं दिसलं. म्हणजे तुमची कोणती एज होती शेतीमध्ये जाण्याची? 16-17? 18-19 मध्ये तुम्ही शेतीमध्ये गेले. तर असं कधी वाटलं की तुम्ही बरोबर करताय बा शेती का? तेव्हाच वाटलं पहिल्यापासून. आजही शेती किती मायनस मध्ये आहे असं लोक म्हणत आहे. माझ्याही तोंडून कधी कधी निघत असेल शेती बरोबर, आताही निघू शकते, पण शेती बेस्ट. शेती बेस्ट आहे. आपल्या गावाला बेस्ट समजणं एक चांगली गोष्ट आहे. आपल्याच कामाची रिस्पेक्ट करतो. ते कसं झालंय, आमच्या शेतीला आम्हीच बदनाम केली, शेतकऱ्यांना. शेती परवडत नाही, शेतीला मजूर नाही, शेतमालाला भाव नाही. गोष्टी खऱ्या आहे, सगळंच करा, पण आपल्याच पोरीला आपण डावी कोण म्हणायचं? माझी पोरगी डोंगरी आहे, आहे की नाही?
माझी शेती चांगली आहे, हा. तेव्हा समोरच्याची बघण्याचा दृष्टिकोन बदलेल बदलेल. का याची शेती खरंच चांगली आहे, म्हणजे शेती व्यवसाय चांगला आहे. चांगलं आहे. समोरच्या पिढीला पण का देणार, हम्म. शेती चांगली नाही. हम्म. जशी तुमची पिढी आहे, हो. तुम्ही शेतीकडे तर नुकू नाही पाहणार नाही. नाही, आम्हीच म्हणत राहू अरे शेती बस. चांगली नाही. हर एकाला आता शेती करण्याचं म्हणजे कोणी असं म्हणत नाही की शेती करायचं म्हणून नाही का ते नाहीच म्हणून म्हणजे. शेती चांगली आहे, शेती हो. करायलाच पाहिजे. ज्याच्याकडे इतर पर्याय नाही आणि ज्याच्या वडिलांना शेती राखून ठेवली त्या मुलाने शेती करायलाच करायला पाहिजे. पाहिजे. आता समजून घ्या आता आपण शेती ज्यांच्या घरी आहे त्यांनी शेती करायला पाहिजे, ज्यांच्याकडे शेती नाही राहत हा. मग त्यांनी पण आता ज्याच्याकडे शेती आहे ते पण जॉबसाठी जातो म्हणताय, ज्याच्याकडे शेती नाही आहे तो पण जॉबसाठी जातो म्हणताय. तर समोरच्या काळामध्ये शेती कोण करणार मग? हा. तो तो मोठा प्रश्न. हो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जसं की मी कोणाला पण विचारतो तर मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये होतो की जसं की समोर जाऊन काय करायचं आहे बा, एज्युकेशन करत शिकत आहे तर का म्हणजे काहून शिकत आहे, तर काय नाही समोर जाऊन काहीतरी करायचं आहे. तर काय करायचं आहे विचारात निष्कर्ष हा असेल की मला फक्त जॉब करायचे. तर जॉब म्हणजे असं कोणताच पर्सन आहे का मला शेतकरी बनायचं आहे बा किंवा मला फार्मरवाला काही बनायचं आहे बा, त्यांनी हेच म्हणते की मला जॉब करायचे आहे. तर आता समोरचं शेतीचं भविष्य काय आहे मग? याच्यामुळे शेती कसं होईल माहिती आहे का, सगळे जॉबच करतो तर शेतीकडे कुणाचं लक्ष नाही. कोणाचं लक्ष हम्म? नाही. आणि सुशिक्षित नोकरी करत आहे आणि अशिक्षित शेती करत आहे, हो. नाही का? हो. तुम्ही सुशिक्षित आहे, सगळे जॉब करतो जॉबसाठी जाऊन राहिले. हो. ते तुमच्याकडे टॅलेंट आहे, अक्कल आहे ना, हम्म. मग तुम्ही काहीतरी चांगलं करायला पाहिजे. तुम्ही काय करून राहिले, नोकरी, हो. गुलामगिरी, हो. 5-25 हजारासाठी गुलामगिरी करून आले, एखाद्याची 8 घंटे, नाही का? हो. आणि शेती करणारा काय करून राहिला, तो स्वतः मालक आहे. हो. तुमच्याकडे टॅलेंट आहे, मग टॅलेंट असणाऱ्या माणसानं मालक बनून बिझनेस करायला पाहिजे. हा बिझनेस आहे ना, फक्त आपण मानून नाही राहिलो नाही, हम्म. हा बिझनेस आहे, नाही का? बिझनेस कडे तुमच्यासारख्या सुशिक्षित पोरांनी जर शेतीकडे लक्ष दिलं तर तो दिवस असेल का त्या शेतीला लोक बिझनेस समजत. म्हणजे सगळेजण जे आता मला शिकून काय करायचंय, जॉब करायचे, तर एक टाइम असा येणार की शिकून काय आणि करायचं. हा बदल होऊन राहिला आहे आता. हम्म. सुशिक्षित शेतीकडे वळायला लागले, हा बदल आता या 2-4 वर्षात दिसून राहिला. तुम्ही सोशल मीडियावर पहा, कितीतरी सुशिक्षित पोरं हो. इथून तुम्हाला योग्य मार्गदर्शन देत आहे, शेती कशी करायची, काय करायची, नाही का? हो, पण ज्यांना काही म्हणजे डिसाईड नाही आहे त्यांचं लाईफ मध्ये, त्यांनी हेच म्हणजे जर जॉब करायचे, कोणत्या मध्ये जॉब करायचे, एवढंच आहे त्यांचं. बरं, दुसरा प्रश्न. असं म्हटलं जाते की पाऊस नाही का कोणत्या वर्षी लवकर आला, कोणत्या वर्षी जास्त पडला, कोणत्या वर्षी कमी पडला. तर शहरातले लोक कसं की यावर्षी बहुत जास्त पाऊस पडत आहे, यावर्षी लगातारच पाऊस आहे, यावर्षी कमी पाऊस आहे, लवकर पाऊस आला वगैरे वगैरे, नाही का? तर माझा मित्र आहे सुमित, मी ओळखताच त्याला. तर त्या दिवशी म्हणत होतो की यार इंटरनेट मध्ये दाखवत आहे की यावर्षी पाऊस येणारच नाही, कमी येणार आहे, असं तसं. तर पाऊस तर एवढा येऊन राहिला. तर नाही म्हणजे पाऊस लगेच उशीर आला म्हणे, पाऊस लवकरच यायला पाहिजे होता म्हणे. पण आता तुम्हाला नाही समजत म्हणे, म्हणजे की शहरातल्या लोकांना असं वाटतं की पाऊस येतच आहे बा, लवकर आला उशीर आला, काही समजत नाही. शेतकऱ्याला समजतं नाही यावर्षी पाऊस लवकर आला का उशीर आला, कारण की त्याचे पीक लावून राहते, पीक लावण्याचा टाइम सगळं घेतलेले माहित राहते. तर हे खरं आहे. हो ना, हे विचारायचं शेतकऱ्याला अंदाज राहते पाऊस येणार. म्हणजे यावर्षीचा पाऊस बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? पाऊस कमी आहे, जसं आता हवामान अंदाजक तर सांगून राहिले, पण शेतकऱ्याला एक अंदाज आहे हा. की यावर्षी पाऊस कमी आहे. हा? म्हणजे शेतकरी जसं मृग नक्षत्र चालू होते, हा. रोहिणी नंतर मृग चालू होते. मृगामध्ये आम्ही शेतकरी लागवड चालू करतो. मृगामध्ये पाऊस आलाच नाही. हे मृग नक्षत्र कधी राहते? 7-8 जूनला. अच्छा. हा. पाऊस यावेळेस मग सगळ्यात पहिला पाऊस कधी आला मग? मला वाटते 18-20 जून नंतर पाऊस आहे काहीतरी. अच्छा, म्हणजे ते 10-15-20 दिवस थोडं लेट झालं. आणि जेव्हा मृगाची सुरुवात होते तेव्हा एक कोकिळेसारखा पक्षी, कोकिळा, तो बोंबलते, ओरडते, तो संकेत देते पाऊस येत आहे. ते कुठं बोलते? हरकेच्या वावरात जास्त काढताना बोलते का? हा, तुम्ही ग्रामीण मध्ये फिरा ना, त्या सीझन मध्ये तुम्ही शेतात फिरा, हा. तो बोंबलते, तो आवाज देते. अच्छा, म्हणजे हे कसं दिवसभरच आवाज देत राहते की सायंकाळ? नाही, सायंकाळच्या टायमात, सकाळी. हा. हा? म्हणजे शेतकऱ्याला माहित आहे, त्याचा आवाज आला म्हणजे काय समजून घ्यायचं मग? म्हणजे पावसाचे संकेत आहे, आता पाऊस येणार आहे. पाऊस येणार. हम्म. यावर्षी तो मला माहित नाही, मी तो अजून ऐकला नाही. अच्छा. तो बोंबललाच नाही यावर्षी, हा. म्हणजे येणार का नाही काही गॅरंटी नाही. ते यावर्षी बोंबला नाही. मग आता हे जे पाऊस येऊन गेले 4-5 दिवसापासून, तर त्या पावसाला पण कोणता पाऊस म्हणू शकतो मग? हा अवकाळीच आहे, मग म्हणजे सर्व दूर नाही. हा. हा पुणे मुंबईलाच पडून राहिला. अच्छा. नाही. तिकडं पूर येऊन राहिले, इकडे येऊन राहिले. ठीक आहे. शेतीचे काही प्रकार राहतात का? ते शेतीच्या प्रकारांबद्दल सांगा. शेतीचे प्रकार म्हटलं तर असं असू शकतं ना खूप सारे, म्हणजे काही याची हा. शेती राहू शकते, भाजीपाल्याची हा वेगळी. हा, जसं आता तुम्ही फळ पिकं घेता, हा. भाजीपाला पिकं घेता,
हे कोणाची कोरडवाहू आहे, कोणाची बागायती आहे, प्रकार आहे. फुलांचं राहू शकते हा. वगैरे वगैरे. जरी तुमच्याकडे जी काही शेती तुम्ही करत आहे हा. त्या शेतीला आपण कोणती शेती म्हणू शकतो? आमच्या शेतीला कोरडवाहू म्हणावं लागेल. आमच्याकडे ओलताची सोय आहे, हा. पण आम्ही फळबागा भाजीपाला पिकं नाही. अच्छा, म्हणजे फळबाग किंवा आपण भाजीपाल्याची शेती घेत असेल हा, तर त्याला आपण ओलिताची म्हणू शकतो त्याला ना? हा त्याला ओलताची म्हणू शकतो. हा. 100% ओलताची झाली ते. हो. ठीक. आता शेतीसोबत आपण जर काही जोड व्यवसाय करतो म्हटलं हा. तर ते कोणकोणते राहू शकते? आहे ना, शेतीसोबत जोड व्यवसाय पुष्कळ करू शकतो आपण. जसं दुग्ध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे. तर तुम्ही कोणकोणते व्यवसाय केले आतापर्यंत? मी व्यवसाय म्हणून नाही केलं, अच्छा, व्यवसाय. असं म्हणजे नाही, जोड खूप नाही व्यवसाय केलं, असं का? जोड व्यवसाय. पण त्याच्यासोबत काहीतरी करतो. हा. शेतीसोबत छोटंसं करील, सिजनेबलच करील. खूप मोठं पोल्ट्री फार्म नाही, गोट फार्म नाही, पण छोटंसं काहीतरी करून त्याच्यातून आपलं वर्षाचं इन्कम मी काढतो. निघते ना. तर जसं की आता मग तुम्ही काय काय केलंय मग छोटं छोटं? माझ्याकडे थोडेसेच कोंबडे आहे, कुक्कुटपालन आहे. तरी अंदाजे 20-25 20-25 आहे. हा असं त्याच्यापासून होणारे पिलं समजा. होय. 1-2 शेळ्या आहेत. वर्षाला 4-6 पिलं त्याची विकायला भेटते. सीझनवर 2 गोरे घ्यायचे. प्रतीकडून ऐकलंय की हा. म्हणजे कधी पण शौक राहते, हा. कार कपडे घ्यायला शौक राहते. माझ्या बाबाला नाही का बैल घ्यायला शौक आहे. हा, कसं आहे, कर्मचारी झालं तुम्ही, नोकरदार लोक आहे, हा. तुमच्या महिन्याचा पगार ठरलेला आहे. हा. या तारखेला आपला इतके पैसे येणार. आमचं तसं नाही. हो. आम्हाला पिकलं तर शहाणं, नाही तर काहीच नाही. नाही, तेच ना. मग काहीतरी तडजोड करत राहावं लागतं. या टाइमपर्यंत आपल्याला एवढ्या पैशाची गरज आहे, मग ते कुठून तयार करायचे? मग काहीतरी छोटंसं घेऊन ठेवायचं, त्यात छोट्याचं मोठं करायचं, मेहनत त्याला घ्यायची. शिकून जायचं. त्याला विकून तेवढे पैसे तयार करायचे. बरोबर आहे. कडे शेती फक्त 2-3 एकरच राहते, हम्म. जास्त शेती नाही आपल्या त्याच्याकडे. हम्म. तर त्या तो शेतकरी कुटुंब कसं चालवतोय? म्हणजे त्याच्याकडे 14-15 एकर शेती आहे बा. ठीक आहे, त्याचं चालून जाणार. पण आजकालची काही महागाई आहे, त्या शिक्षणाची राहते मुलांची वगैरे, पुन्हा घराचं किराणा झाला, लाईट बिल झालं, नाही पण महाग आहे ना. 2-3 एकर मध्ये त्यांचं कुटुंब कसं चालवते बा? हे माझं question. 2-3 एकर शेती म्हटलं तर कसं निवड शेतीच्या भरोश्यावर तर तो राहणार नाही. नाही. त्याचं कुटुंब आहे. हो. 2-3 एकरानं तर कुटुंब चालणार नाही. त्याने जोडधंदा करावा लागेल, त्याने काही इतर दुसरं काही काम करायला लागेल, नाही का? तसं शेती मजुरी करणं, मुलं जर कमावते असेल, तज्ञान असेल तर ते बाहेर कुठतरी काम करत, अशा पद्धतीनं. तर मग त्यांना म्हणजे त्यांनी मग शेती 2-3 एकर मध्ये त्यांनी त्यांचं लाईफ बरोबर जगू शकते का? मग त्यांनी नाही नाही जगू शकणार आहे. 2-3 एकर शेतीचं उत्पन्न किती राहत असेल वर्षाचं? कसं आहे, शेतीवर अवलंबून आहे. शेती कशी आहे त्याची. कोरडवाहू शेती असेल. कोरडवाहू शेती आहे, जर चांगली जमीन आहे, चांगली जोराची जागा आहे, हा. तर 2-3 एकराचं उत्पन्न चांगलं निघते. नाही का? ठीक आहे. तर असाच एक प्रश्न आहे आपला जनरली. जर आता म्हणतो ना की आपण बाबा शेती करतात, त्यांना त्याच्या घरी शेती तर शेतीच करायला पाहिजे. तर जर तुमचा मुलगा किंवा मुलगी शेती करत असती तर चालली असते का? हो ना, म्हणजे त्यांनी दुसरा पर्याय त्यांच्या समोर नसता, त्यांनी निवडले नसतं. आज जे ज्या मार्गात गेले तो मार्ग त्यांनी निवडलाच नसता. आणि जसं मी म्हटलं होतं, 10वीतच माझ्या मनात आलं होतं की आपण शेती करू, तसं त्यांनाही प्रतिज्ञा जर ठरवलं असतं का मला शेतीच करायची, मी करू दिली असते. करू दिले असते. हो ना. त्यामध्ये काही ऑब्जेक्शन की नाही तू नाही, प्रयत्न नाही. कर बा? माणसानं जीवनात तुम्ही स्वतःच्या मताने विचार करायचा का आपल्याला काय करायचं, तिथं आपल्याला सक्सेस होणे आहे तेच करा. नाही तर इतराच्या दबावाखाली, इतराच्या सांगण्यावर काहीतरी उभं करायचं आणि तिथं अनसक्सेस व्हायचं, हे करूच नाही. जे त्याच्यावर स्वतःला विश्वास आहे तेच करायला पाहिजे. स्वतः. आणि माझ्या मुलांच्या बाबतीत जर झालं तर त्यांना फ्रीडम आहे पहिलेपासून, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, फक्त मी सपोर्ट राहील मग. आणि आत्ताच्या तारखेपर्यंत तरी त्यांना मी सपोर्ट करत आहोत, आणि ते जे काही करत आहे ते सक्सेस. म्हणून त्यांना शेती जरी निवडली असती तर त्यांनी शेती चांगलीच केली असती. चांगलीच केली असते. चांगलीच केली असती. ठीक आहे. तर आता बघा की शेतकरी जे राहतील, ठीक आहे, तर त्यांनी नाही का काही थोड्या काही अडचणी येते तर आत्महत्या करून टाकते वगैरे वगैरे, नाही का? म्हणजे असे खूप असे पेपरामध्ये न्यूज येते की जसं की पेपराचं जर पाहतो म्हटलं तर ते नाही का कोटेशन, नमस्कार, चमत्कार, बलात्कार. आता त्याच्यामध्ये एक ऍड केलं तर आत्महत्याचे पण खूप सारे प्रकार नाही ते. आता मी कोणाची आत्महत्या नाही पाहिली, 1-2 जणांची पाहिली आहे, पण ती आता दुसऱ्या वेळी दाखवली आहे. तर मला त्याच्या मागचं काही कारण नाही माहित. तर तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता जवळचा व्यक्ती आहे की कोणत्याने आत्महत्या केली आहे बा वगैरे वगैरे, किंवा शेतकरी आत्महत्या काऊन करतात, याच्या मागचं मूळ कारण काय?
तर शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण कसं आहे, कोणीच आत्महत्या एवढं सहजासहजी करत नाही. साधारण जखम झाली, पायात ठोकर लागली तरी असावीच होती, तर एवढा मोठा जीव जेव्हा जाते आणि कोणालाच असं वाटणार नाही का आपण जन्माला आलो तो संपून जा, त्याच्यामध्ये काहीतरी कारण असते. आणि शेतकऱ्याची आत्महत्या म्हटलं तर त्याचे जेव्हा सर्वतोपरी नाईलाज होते तेव्हाच तो आत्महत्या करतो. काय काय गोष्टीचा तसं प्रॉब्लेम निसर्गाचा म्हणजे हा लपंडाव असते. निसर्ग दुष्टचक्र म्हणून आपण निसर्गाचं. दुसरी गोष्ट मार्केट भाव नाही, गव्हर्नमेंट शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही, अशा सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टीचा सामना करून त्याला टिकावं लागतं. आणि सगळे दारं जेव्हा बंद होते तेव्हा त्याचा नाईलाज होईल. फक्त माझी या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे शेतकऱ्याला की हे पाऊल उचलूच नाही, याच्यातूनही काहीतरी मार्ग निघतो. आज निसर्ग कोपला आहे, उद्या त्याची कृपा होईल, नाही का. आज गव्हर्नमेंट दुर्लक्ष करत आहे, उद्याच गव्हर्नमेंट जर बदललं किंवा यांची या गव्हर्नमेंटचे जर विचार बदलला शेतकऱ्याविषयी तेव्हा आपले दिवस बदलत. म्हणजे उमेद सोडू नका, उमेदवर काय होणार. जसं की आता शेतकरी जर समजा की आत्महत्याचा एक निर्णय घेत आहे, त्याचं परिवाराचं काय होते मग? जसं की तुमच्या ओळखीमध्ये आहे कोणी ज्यांनी आत्महत्या वगैरे केली आहे? ना, असे पुष्कळ आहे. त्यांच्या परिवाराचं काय होतं? आपल्या विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या संख्येत आत्महत्या आहे, जवळचा दूरचा असं काहीच नाही. कुठचाही शेतकरी जर आत्महत्या करतो तो आपल्या जवळचा, कारण तो शेतकरी आहे आपला. त्याच्या कुटुंबाचे काय हालच आहे. त्यांनी एक पप्पा किंवा बाप हरवून टाकत आहे. जर समजून घ्या की आजकालच्या शेतीमध्ये आपण नाही का जे रासायनिक खतांचा यूज करतो, तर ते छान आहे की आपला नाही. सेंद्रिय खत? जसं पूर्वी आपण शेणखत वापरतो, रासायनिक तेव्हाही होतं, पण त्याचं प्रमाण कमी होतं. कारण आपल्याकडे जनावर होती, गुरढोरं होते, तर शेणखत पुष्कळ निघत होतं आपल्याकडे. त्याच्यामुळे त्याला जोड म्हणून रासायनिक वापरतो. जिथे आज आपण 50 पोते वापरत असेल त्यावेळेस 10 पोते वापरतो. इतका मोठा फरक आहे. आणि आता कसं झालं, त्या रासायनिक म्हणजे शेणखत कमी झालं आणि रासायनिकची जमिनीला सवय झाली, नाही का. असं आपल्याला एखाद्या वेळेस व्यसन लागते, ते केल्याशिवाय आपला म्हणजे दिवसच जाणार नाही, बरं होणार नाही. तशासारखं त्या जमिनीचं झालं, तिला रासायनिक दिलं नाही तर तिथं पीक येणार आहे. तर म्हणजे आता जमिनीला पण आदत होऊ नये का? जमिनीला रासायनिक पाहिजे. आता तिला मूळ पदार्थ आणण्यासाठी पुन्हा आपल्याला शेणखताकडे वळावं लागेल, का ते जे जैविक बी जे आता येऊन राहिले त्याच्याकडे वळावं लागेल. तर मग आता आपण जर ते ऑर्गॅनिक शेती करतो म्हटलं नाही का, जसं की आता सेंद्रिय तर नैसर्गिक शेती म्हणू शकतो आपण त्याला, ते करतो म्हटलं तर ते पॉसिबल आहे का? आता आपण आहे ना, पण 100% आज अचानकच जर आपण ते करतो म्हटलं तर नाही होणार. कारण सवय झाली आहे रासायनिक. एकाएकी ते तोडून याच्याकडे लावलं तर हेही नाही होणार, तेही नाही होणार. मग याला हळूहळू कमी करावं लागेल रासायनिक आणि याला वाढवावं लागेल. पण आता हे एकाने केल्यानं नाही जमणार. एकाने केल्यानं नाही जमणार. नाही, सुरुवात तर पुन्हा एकापासून आहे. आणि आता सुरुवात झाली आहे. गव्हर्नमेंटही तिकडे कृषी विभागाकडून तुम्हाला जे मार्गदर्शन देत आहे, कार्यक्रम घेत आहे गावात, नाही का. कधीपर्यंत सक्सेसफुल मग आपले जाईल, काही 2-4 वर्ष जाईल ना, पण एक दिवस त्याच्याकडे वळण्याचा. आणि माती जर टिकवायची असेल तो पर्याय निवडाच लागेल. तर शेतीमध्ये मोलमजुरी जे करते माणसं, ज्याच्याकडे शेती नाही राहत, त्यांच्या जीवनाबद्दल थोडं सांग. जसं की तुमच्या शेतीमध्ये पण आहे मोलमजूर, त्यांची जीवनशैली किंवा त्यांची राहणीमान कसं आहे? चांगला आहे त्यांचंही. चांगलं आहे. शेतकऱ्यापेक्षा शेतमजूर काही वाईट नाही. नाही, तोही सुखी झाला. शेतकऱ्याला जरी नाही पिकलं तरी त्याला शेतात नेऊन आपण जेव्हा काम करू दिवसभर, त्याची रोजी तर आपल्याला देणार आहे. तुमच्या शेतमालाला भाव भेटो ना. जसं गेल्या वर्षीची कंडिशन होती, 20 रुपये किलोनं कापूस वेचला आणि 5,000 रुपये क्विंटलनं विकला, म्हणजे 50 रुपये किलोनं विकला. शिल्लक राहिले 30 रुपये. त्या 30 रुपयामागे इतर खर्च आहे. म्हणजे 11 ते 5 ड्युटी करून त्या मजुराला 500 रुपये मिळाले, एका दिवसाची रोजी. आणि ह्यानं 1 वर्ष काम केलं तिथं, याला क्विंटल मागे 3,000 मिळाले. मग शेतमजूर सुखी आहे. तर फक्त कसं झालंय तर तिथे करण्याची इच्छा नाही राहिली. शेतात जाऊन काम करण्याची मजुराची इच्छा नाही राहिली. जी जुनी पिढी आहे तेच शेतीत काम करते, नवीन मुलं शेतीत कामाला जाते. ट्रॅक्टर म्हणजे घंटो का काम मिळतो मेवाला असेल तिथं जाऊन ते करून येईल, विषय मोकळा. दिवसभर जाऊन शेतीत काम करणारा आता खूप कमी झाला.
घ्या शेतकरी राहते म्हणजे तुमच्या शेतकऱ्याची मिसेस, मिसेस. हा, अच्छा. त्यांनी राहते त्यांची दिवसभराची सकाळ कशी होती त्यांची सकाळ त्यांचा दिवस म्हटलं तर शेतकऱ्यापेक्षा शेतकरीचा वाईट. म्हणजे तिला घरही सांभाळावं लागते आणि शेतातही जावं लागतं. दोन्ही काम दोन्ही. काय शेतच सांभाळत ठीक आहे, कंटिन्यू सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत जरी तो कंटिन्यू काम करत, 7 नंतर तरी त्याला विश्रांती आहे. बाईला पण बाईला 10-11 वाजता, सकाळी तेही 6 वाजता सुटते माणसाबरोबर. मला चहा पाणी दिलं तिथून तिच्याही दिवसाची सुरुवात होते. सगळे घरकामं करा, पुन्हा 10-11 वाजता शेतात जा, 5 वाजता आली, पुन्हा 5 नंतर तिची घरची ड्युटी चालू होते. म्हणजे शेतकऱ्यापेक्षा शेतकरीने काम जास्त. जर आता तुम्हाला एक चान्स दिला की जर तुम्हाला शहरातले जीवन घेण्याचा एक चान्स दिला तर का तुम्ही घेणार का? नाही. का? कारण कसं मी तो अनुभव घेतलाय, तुम्हालाही माहित आहे. हा. मी माझी काही आले होते, दिवस मिळून करून राहिले होते. शहरामध्ये राहिलो काही कारणास्तव, पण मला ते नकोच वाटत होतं. का मी बरं? फक्त झोपासाठी जात होतो तिथे. हा. दिवस आपल्या शेती, सकाळी उठलं, चहा घेतला, डबा घेतला, की चालतं शेतात. संध्याकाळी 8 वाजता जायचं, तिथे जाऊन फक्त संध्याकाळची आंघोळ, जेवण आणि आराम, पुन्हा सकाळी शेती. तर आता समजून घ्या की आता आपल्या गावाकडचं जर आपण बघतो म्हटलं तर गावामध्ये खूप साऱ्या अडचणी आहे. म्हणजे गावामध्ये आपण बघतो म्हटलं तर रोड बरोबर नाही राहत. तुमच्या गावाचा रोड तर एकदमच डेंजरस आहे. नवीन माणूस आला तर तो पडल्याशिवाय नाहीच राहणार आणि दवाखाने बरोबर नाही राहत. म्हणजे समजा की गावात दवाखाना राहते पण दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही राहत, चालू नाही राहत दवाखाना. पुन्हा गावामध्ये शाळा बरोबर नाही राहत. जसे की जर रोड बरोबर राहिला तर कोणी पण गावाकडे जाऊन येणार, गावामध्ये मदतीला जाणार कोणी पण लवकर, पुन्हा शिकणार. आता मॅक्झिमम लोक काय होतं की आपल्या मुलांना शहरात शिकायला पाठवते. दवाखाना राहिला तर गावातल्या दवाखान्यात नाही जात, शहरातल्या दवाखान्यात. तर याच्याबद्दल तुमचं काम नाही, गावामध्ये सुधारणा काऊन नाही होत? कसं आहे, नाही सगळेच गाव अशी नाही राहत. आता माझा गाव एक वेगळा आहे, सोडून द्या. माझा गाव भयानक आहे. असं म्हणजे वैयक्तिक कुणी घेऊ नये व्हिडिओ पाहिल्यानंतर, नाही का, कुणी वैयक्तिक घ्यायला नाही पाहिजे. पण असे कित्येक गाव आहे, खेडेगाव, की जे सिटीला मागे टाकून राहिले आज. तिथे सगळ्या सोयी सुविधा आहे. कसं आहे, काही गावं सुधरून गेले, शहराला मागे टाकून राहिले. काही गावं तिथल्या लोकप्रतिनिधीवर आहे, पुढाऱ्यांवर आहे आणि बहुतेक आपल्या समाजावर, गावातील लोकांवरही आहे. गाव कसं ठेवायचं, केवळ पुढाऱ्यावर राहून जमणार नाही. आपल्या घराचा परिसर जर आपण स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ होईल, पण ते प्रत्येकाला जमणार नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवायला कोणी तयार आहे. ती गती आहे गावाची. जर तुम्हाला चान्स दिला की किती एकर तुम्हाला जमीन दिली तर तुम्ही समजून राहते ना की शेतकऱ्याकडे जर 10 एकर असेल, थोडी पुन्हा असती तर मी एवढं केलं असतं, असं केलं असतं, तसं केलं असतं. सर तुमची किती एकर शेती? 15 एकर शेती. तर 15 एकर मध्ये जर तुम्हाला असं नाही की राहते की तुम्हाला एक इच्छा दिली पूर्ण करतो बा, तर एवढ्या एकर शेती दिली तर तुमचे जे काही काम आहे तुम्ही करू शकणार. अशी किती एकर तुम्ही शेती सांभाळू शकता? कसं आहे, शेती सांभाळायची म्हटलं तर मजुराची आवश्यकता आहे. तर मजुराच्या टंचाईच्या हिशोबाने 10-15 एकर शेती एका माणसासाठी खूप आहे. त्याच्यापेक्षा जास्त करतो म्हटलं ते एक ना धड भारापासून द्यावे. मजूर मोजकं भेटते, कधी भेटतही नाही. समजा मजूर नाही भेटलं तर आपल्याकडूनही करून घेण्याची तयारी पाहिजे, नाही का. मग आपण 50 एकर शेती उभी करायची तिथं मजूरच भेटायचं तर ते घाट्यात येऊन जाईल. तर मग आता ज्याच्याकडे जास्त शेती आहे 20 एकर 30 एकर, त्यांनी कधी शेती करतात? काय करतात आहे त्याला तर करणे जातो, विकून तो तोडी लागणार आहे. शेती तर तो करणार. अशी कित्येक आहे की एवढी झेपत नाही तर अर्धीच आपण करायची, अर्धी ठेक्यानं लावून द्यायची. आणि कित्येक अशा आहे माझ्यासारखी का घरची 15 एकर असूनही पुन्हा 25-30 एकर ठेक्याची करणार, तेही शेती करत आहे. म्हणजे अशा प्रकारे असेल हे की ज्याच्याकडे जेवढी जागा राहते किंवा जेवढी वस्तू राहते त्याला त्याचा उपयोग करणं येऊनच जाते. जेवढी कमी राहते त्याच्यामध्ये जसं तुम्ही पहिले विचारलं होतं की 2 एकर वाल्याचं कसं लागतं, 2 एकर वाल्याचंही तसंच लागते. आज तुम्ही एखादी वेळ आमच्या गावात या, मी दाखवून तुम्हाला हे 2 एकर वाल्याचं घर आहे, हे 25 एकर वाल्याचं घर आहे. घरं दोघांचीही सेमच आहे. राहणीमानानं 2 एकर वाला चांगला, त्याच्याकडे गाड्या घोड्या चांगल्या आहे, म्हणजे तो त्याच्या पद्धतीने त्याचं कुटुंब मॅनेज करतो. तर आताच्या काळामध्ये बैलगाडी किंवा माणसाच्या मेहनतीच्या जागी नाही का मशीनचा खूप जास्त वापर होऊन राहिला आहे. माणसाची मेहनत कमी होत आहे, मशीनची मेहनत जास्त होत आहे. तर हे बरोबर आहे का? नाही, माझ्या मते हे चुकीचं आहे. काही प्रमाणात मीही करतो, जसं मशीनचा वापर करतो, पण 100% नाही करणार आणि भविष्यातही नाही करणार. लोक बैल विकून राहिले, ऊन यायला चारा घालायचा, कुठून पाणी बांधायचं, कुठं बांधायचं, माणूस भेटत नाही, मजूर भेटत नाही, त्याच्यापेक्षा बैल विकून टाकायचे, ट्रॅक्टरनं शेती करायची. पण माझं मत तसं नाही. माझ्याकडे आजही 2 लाखाची जोडी आहे आणि मी जोपर्यंत शेती करत तोपर्यंत जोडीनं शेती करणार, जोडीनं शेती करणार.
कसं आहे, आमचे पूर्वज म्हणत होते की बैलाचं खूर जमिनीला लागलं पाहिजे. हा, बैलाचं जर म्हणजे खुरी म्हणतो आपण, बैल जमिनीत चालले पाहिजे, बैलाचं शेण जमिनीत पडलं पाहिजे. तुम्ही आज आपल्याला शेणखत भेटत नाही म्हणून आपण बुमलून राहिलो. रासायनिक मुळे जमीन खराब होता हे आपण कुणालाही समजून राहिलं. कुठे तुम्ही आता सोशल मीडियावर पहा, शेतीचं एखादं चॅनल ओपन करा, हेच सांगते रासायनिक सोडा. त्याच्याकडे याच्याकडे वडा कसं, तुम्ही स्वतःचे घरचे बैल विकून राहिले, मग शेणखत येणार कुठून? तुमच्याकडे गाई राहिल्या, मग ट्रॅक्टर तर शेण देणार नाही का? मी आता माझ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन विचारत होतो हमेशा की जर तुम्हाला काय म्हणते आपण कोणाला काही ना काही विकायला लागते नाही का, तर जर समजून की कोंबडी अंडा देणं बंद केलं तर कोंबडीला मर लागते. आपल्याकडे एक झाड असेल आंब्याचं झाड आंबेच लागत, आंब्याचं झाड कोणतरी कापून टाकते. तसं बैल गाईचं पण झालं. आता गाई पण एकदम अनलिमिटेड नाही देत राहत ना, वासरू आणि दूध नाही देत राहत. तर जेव्हा गाय दूध देणं बंद करते आणि वासरू पण देणं बंद करते, तर शेतकरी विकून टाकते तिला, खाटकाला विकून टाकते, खाटी कापून टाकते. तर याच्याबद्दल जसं मला बरं नाही वाटत. नाहीच नाही, हे चुकीचं आहे. आपण आपल्या मायबापांना नाही विकत नाही. एक काळात जेव्हा ते ठगते तेव्हा आपण त्यांना नाही विकत, त्यांना नाही वृद्धाश्रमात पाठवत. आणि इतके जितके वृद्धाश्रम आहे तर शेतकऱ्याचे आईबाप दिसतच नाही. आपण आपले आईबाप सांभाळू शकतो, मग ते गाय नाही सांभाळू शकत. मग तिला विकायचीच आहे, तुम्हाला गाय नको आहे तर ते म्हातारी झाल्यावर पण विकायची. जेव्हा जेव्हा नाही तेव्हा विका नाही, तिला कोणी पोचणारा घेईल नाही का, तिचं दूध कामात येईल, तिचे वासरं कामात येईल, तेव्हा आपण नाही विकत, तेव्हा आपण तिच्याकडून फायदा करून घेतो. हे चुकीचं आहे. टाकून टाकणार, तिला खाऊन घेणार वगैरे म्हणजे त्या टाईपचं राहते. पण मला हे समजत नाही की त्यांनी विकून टाकते एक टाइमच्या नंतर, तर त्याच्यापेक्षा जर मग त्यांना पण जर एक मेसेज देतो म्हटलं की न विकता आपण हे गोष्ट करू शकतो, तर काय करायला पाहिजे त्यांना? तर गोरक्षण आहे तिथे तिथे, हो, गोरक्षण मध्ये नेऊन टाकायला पाहिजे. हो, तर गोरक्षण मला संस्था काय करते मग? ते सांभाळते ना, त्यांना सांभाळते, त्यांनी वगैरे असं काहीच नाही करत. ते नाही मग ती गोरक्षण बैल जर आले तर ते एखाद्या गोरगरिबाला कामात येत असं त्याला वाहासाठी म्हणजे वापरासाठी गाई ते म्हणजे मग फ्री मध्ये देते. फक्त त्याचं चांगलं संगोपन करा, त्यांनी त्यांना खाटकाली दिसू नका. तुमच्या घरी मरत असं तर मरतो. म्हणजे हे अशा टाईपचं नाही का, ते लहान मुलं अनाथ आश्रम राहते तर कोणाला जरूरत राहील त्यांना देऊन देतात मुद्दे असं टाईपचं. आता आपली अशी वैयक्तिक चर्चा चालू करून टाका आपण आता एंडिंगच्या स्पर्धावर. आपण गेला की तुम्ही नाही का, ते तुम्ही नायक पिक्चर बघितला असेल, ते नायक म्हणजे अनिल कपूरला चान्स देते नाही का, तर तुम्हाला जर चान्स दिला गेला की तुम्ही एक दिवसीय मुख्यमंत्री बनवून गेले बा, तर तुम्ही अशा कोणत्या गोष्टी सुधारवणार आपल्या देशातल्या? सर्वात पहिले अनिल कपूरचा पिक्चर डोळ्यासमोर. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनला, एक दिवस त्याचा खूप चांगला गेला, धावपळ गेली, त्याने फटाफट कामं केले. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्याचं जीवन एवढं बेकार झालं का सर्वसाधारण माणसाला वाटणारच नाही मी मुख्यमंत्री बना. तो पिक्चर आठवला तरी पण जर होणार तर नाही, त्याला स्वप्न बघायला काय. पहिले मी शेतकऱ्यासाठी काही केले. सकाळी जेव्हा दिवसाची सुरुवात होते तर दिवस मावळेपर्यंत जे जे करता येईल ते फक्त शेतकऱ्यासाठी केले. इतर सगळे आपापल्या जागी खुश आहे, सगळेच बरोबर आहे. बोंबलून राहिले फक्त आम्ही दुःखी आहोत, सगळे आपापल्या जागी बरोबर आहे, फक्त दुःखी शेतकरीच आहे. त्याने सगळं पुन्हा शेतकरी भेटणार. पण शेतकऱ्यामध्ये अशी काय काय सुविधा आणणार? सर्वप्रथम त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्या, हर मालाची त्यांच्या एरियाजवळ 10 किलोमीटर, त्यांच्या मालाले भाव द्या. हे जे आयोग बियोग हे ते बोंबलून राहिले राजकीय नेते खरोखर गरजेचे आहे, हे गरजेचं आहे ते सगळे लागू करायचं. म्हणजे शेतकऱ्याला भविष्यात पुन्हाच पुढे हात बसण्याची वेळ येणार नाही. ह्या सगळ्या सुविधा एका दिवसात त्याला करून द्यायचं. जर तुम्ही आज शेतकरी नसते तर काय असते मग? आज मी शेतकरीच असतो, कारण माझ्या बाबांनी राखून ठेवली होती शेती. तुम्ही दुसरं काही केलं असतं तरी शेतीत असतीच आपल्या. हा, मी दुसरं काही केलंही जरी असतं, माझ्या बाबाची इच्छा होती की शिकावं, काहीतरी कुठंतरी जॉब करावं. बाबाच्या समाधानासाठी हो म्हणत होतो. मनातली गोष्ट सांगा, अजून कुणालाच नाही म्हटली. आज कॅमेरा समोर बोलता, मी बुद्धी पुरस्कार 12वी मध्ये केला एका विषयाने इंग्लिशचा. बुद्धी पुरस्कार मी तो पेपर म्हणजे सोडवला नाही, कारण मला 12वी फेल होणार. म्हणजे तुम्हाला जाणून बुजून फेल. इंग्लिश काही इतकं बेकार नव्हतं. मी अजून प्रतीकला सुद्धा ही गोष्ट सांगितली नाही, आज निघत आहे तोंडातून. आणि खरी गोष्ट आहे, मी बुद्धिपूर्वक माझ्या मार्कशीट अजूनही असेल घरी पाहिल्या तर माझा एकच विषय राहिला इंग्लिशचा, आणि तुम्ही जाणून ठेवला आणि सप्ली दिली नाही. लावली असेल ना? हो, घरच्याचा आग्रह होता, नाही मला देणेच नाही एक वेळ. मी 10वी पर्यंत, 10वीतही चांगलेच पर्सेंट होते, 9वी पर्यंत फर्स्ट होतो शाळेतून. माझे शिक्षक अजूनही जिवंत आहे, ज्यांच्या हातात मी शिकलो ते.
आणि चुकून जर एखाद्या शिक्षकाने माझा व्हिडिओ बघितला तर त्यांचा मला फोनही येईल, पुन्हा आमची आठवण केली बाबा. तर घरच्यांचा काय रोल होता मग तेव्हा, नाही का तुम्ही फेल झाले बा वगैरे वगैरे? बाबाची खूपच चिडचिड होती. होतच आहे ना, होतच. काही मार भेटला असेल बा? आमचे बाबा त्यावेळेस 7वा वर्ग म्हणलं तर खूप मोठी गोष्ट होती. आमच्याही बाबांना सरकारी नोकरीची ठोकर मारली. बाबा सांगत राहा शेतीसाठी पटवारीची नोकरी आली त्यावेळेस. शेती बरी होती साधारण, आमच्या वडिलांना भाऊ होते दोन-तीन, सगळ्याची शेती एकत्र, आणि आमच्या दादा शेती होती. तर तू गाव सोडून जाशील, नोकरी करायला जाशील तर एवढं मोठं कोण सांभाळणार बाबाला? त्या कारणाने बाबा शेतीत वळले. पण बाबांनी नुसती शेतीच नाही केली, त्यांनी जोडधंदा एक छोटंसं किराणा दुकान चालवलं आमच्या खेडेगावात. त्यावेळेस किराणा दुकानाला खूप महत्व होतं, ते खूप मोठा धंदा होता त्यावेळेस. 5 किलो आणायचं छोटं छोटं करून विकायचं पावाच्या टाक, पण त्याच्यात चांगली कमाई होती. त्याच्यातून आमच्या बाबांनी प्रगती केली, शेती वाढली, कुटुंब सुरळीत, लग्न सगळं. दादा म्हणजे तुम्हाला असं वाटते का मग का बाबांनी शेती करण्यापेक्षा ते जॉब घेतली असती तर बरं झालं असतं का? कधी विचार आला असेल? कधी वाटते असं, केव्हा वाटते जेव्हा खरोखरच शेती खरंच हताश करते. कधी कधी अक्षरशः डोळ्यातून पाणी पडते. आता कसं मी सुरुवातीत म्हटलं की आपल्याच शेतीला आपण कमजोर समजायचं, ही जिद्द आहे. तर ही जिद्द प्रत्येक शेतकऱ्याने ठेवायला पाहिजे. पण कित्येकदा शेतकरी शेतात झाडाखाली बसून रडतो, हे रडणं कोणीच नाही पाहत. एकटाच रडतो, त्याची बाई जरी येत दिसली तो डोळे पुसून हसून बोलून शेती रडवते, शेती हसवते, शेती रडवते. ठीक आहे. तर आज जे आता हे थोडं पर्सनल आपण जाऊ. आता आज जे मुलं नाही का ते प्रेम प्रकरण राहतात नाही का, तर आधीच्या काळामध्ये पण असं नाही का, असं नाही का आता साहेब पहिले राजा महाराजाच्या काळामध्ये जे प्रेम प्रकरण आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मुलं जे करतात, भेटणं झालं किंवा प्रेम प्रकरण, चांगला विषय घेतला तुम्ही. कसं आहे, छोटासा शब्द आहे अडीच अक्षराचा, बोलायला सोपा आहे, लिहायला सोपा आहे, पण तो समजून घेणं खूप कठीण गोष्ट आहे. तो निभवणं खूप कठीण आहे. आज कसं झालं, 10-12 वर्षाचं, 12-14 वर्षाचं प्रेम घडी आले, स्वतःचं काहीच समजत नाही, मॅच्युरिटी नाही, कुठल्याच गोष्टी नाही. हा लागतो प्रेमाच्या मागं. मुलगा असो मुलगी असो, स्वतःचं करिअर सोडून द्यायचं, आपलं भविष्य समोर काय हे माहीत नाही, आणि त्या प्रेमाच्या नादी लागून असे वाईट मार्गाने जाते. कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, स्वतःची लाईफ खतम होत आहे. प्रेम करा, मी नाही म्हणणार नाही, मला त्या गोष्टीला माझा विरोध नाही, पण त्या गोष्टीला एक वय आहे. तुम्ही स्वतःचं करिअर करा, बरोबर. तुमचं करिअर घडलं, तुम्ही स्टेबल झाले, तुम्ही समोरच्या व्यक्तीला सुखानं जगवू शकत आहे नाही का, त्यावेळेस तुम्ही ते करू शकता. आणि ते करा, पण ते शेवटाला नेणं होत असं, तेवढी जर तुमची कॅपॅसिटी असेल. प्रेमात आडेवेळे अडथळे खूप आहे, मग त्या अडथळ्याचा सामना करून जर तुमच्याच्याने निभावणं होत असेल, दोघंही आयुष्यभर सुखानं राहू शकत असत तर करा. नाही तर अरेंज मॅरेज आहे ना तुमच्या लाईफ लावून एवढं. आता ते सध्या इंस्टाग्रामवर एक व्हायरल होतं, ते पुणे सुपरस्टार म्हणून इन्फ्लुएन्स नाही करत होतं, फालतूच काम करत ते. पण त्याने एक चांगली गोष्ट म्हटली की आपल्या घराजवळ जे पैदल चालण्याच्या एवढ्या डिस्टन्सवर एक मंदिर आहे, त्याच्यामध्ये आपण कधी दानपेटीमध्ये 10 रुपये न टाकत 20 रुपये टाकत नाही, खालीच ठेवून देतो. पण आपण 600 किलोमीटर दूर, 500 किलोमीटर दूर जाऊन तिथल्या एका मंदिरामध्ये जाऊन दानपेटीमध्ये दान टाकतो बा. तर तुम्हाला त्या म्हणजे देवावर विश्वास नाही, तुम्हाला त्या भीडवर विश्वास आहे जिथे ते बंद चालली आहे बा. त्याचं काम होतं. बरोबर. आजच मी एक लेख वाचला आहे माझ्या मोबाईलमध्ये, मी दाखविले झाल्यानंतर तुम्हाला. तेच गावचा देव म्हणजे साधारण डॉक्टर का आपल्या जो गावातला आहे नाही का, सर्दी खोकलेवाला, गावचा बजरंगबलीचं मंदिर म्हणजे तो सर्दी खोकल्याचा डॉक्टर. वणीत एखाद्या मंदिरात गेलो आपण म्हणजे साधारण थोडा वरचा तुमचे म्हणजे टेस्ट वेस्ट होणार, आणि पुन्हा थोडं 200-400 किलोमीटरवर गेलं का तो सर्जन नाही ऑपरेशन करून दुरुस्त करा. म्हणजे आपला समज कसा झाला, सर्दी खोकल्यावाल्याकडे काय जायचं, सर्जन करत जायचं डायरेक्ट, म्हणजे तिथं सगळंच माप होईल. पण हा चुकीचा समज आहे. देव आहे, देव तुमच्या मनात आहे. जर तुम्ही एवढे रुपये खर्च करून तिथं दर्शनासाठी चालले नाही का, मग तेवढेच रुपये जर तुमच्या गावच्या मंदिराला दान केले, तेच मंदिर थोडं तुमचं मंदिर त्या मंदिराची बरोबरी करेल नाही एक दिवस नाही का.
जेव्हापासून धरती पहिलं झाली तेव्हापासून देव कोणी पाहला नाही, देव कोणाला दिसला नाही, देव पाहती वस्तू नाही, सत्यनारायण हे भटजीची रोजगार हमी आहे म्हणतो नाही का. तर काय बरोबर आहे काय? म्हणजे मला पण असं वाटतं की देव कोणी पाहला नाही, देव दिसला नाही का, सगळ्यांच्या मनातच देव आहे. तर स्वतःच्या मनातल्या अशा गोष्टीला देव समजायला पाहिजे, कारण की आपण जवळ काम करणार नाही. श्रद्धेचा प्रश्न आहे, श्रद्धेचा प्रश्न नाही का, प्रत्येकाचा श्रद्धेचा प्रश्न आहे. आपण तसं कोणाच्या भावना दुखवू शकत नाही का नाही. आणि हे जे आपण तीर्थ म्हणतो हे पैशावाल्याचं काम आहे. समजा आपली आता जर आपल्याला कोणी ऐकत आहे तिसरा, तो का म्हणतो तू लायकी नाही म्हणून तू आमच्या तीर्थाला जाऊ शकत नाही का, म्हणून तू गावचं मंदिर चांगलं म्हणाला, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त हे करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, देव कोणी पाहिला नाही, देव दिसणारही नाही, आणि देव पाहण्या एवढी आपली लायकी मेन गोष्ट चांगले. देव दिसला तर तुम्ही ओळखणारही नाही ना. देव चांगला दिसला तर ते म्हणणार अरे यार या फालतू व्यक्ती आहे. मंदिरात जायचं चांगली वाली चप्पल घालून बाहेर निघायचं, देव नाही भेटणार आपल्याला नाही का. मग कसं मनातून तुमच्यासाठी काहीतरी चांगलं विचार, तुम्हाला चांगले सल्ले देणं काय का, तुमचं कुठंतरी वाईट होत आहे तर तुम्हाला आधाराची गरज आहे तर मदत करणं, देव राहू शकतो. हा देव राहू शकतो. म्हणजे आता समजा की कोणाला आता कोणाच्या घरी चार जेवण नाही बनलं, त्याला जेवण नेऊन देणे झालं, की एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला एखादी रस्ता क्रॉस, म्हणजे तेच कोणी कोणाची मदत करताना तेच देवाच्या रूपामध्ये. कसं आहे, आता आम्ही शेतकरी आहोत, आमच्या शेतात कुत्रे आहे, ढोरा आहे, आमच्या बरोबर आमच्या शेजाऱ्याच्या शेतात ते जनावर आहे. कदाचित तो गावाला नाही, आणि त्याचे ते जनावर बोंबलून राहते चारासाठी पाण्यासाठी नाही का, त्याचे कुत्रे बोंबलून राहते. जर आपल्या बैलाचा चारा जर थोडा थोडा त्यालाही दिला, तिथं देव नाही का, तसंही थोडंसं पुण्य लागेल. पुण्य आहे काय, पुण्य तेच आहे. म्हणजे जो सजीव आहे त्याची मदत करा, जिवंत आत्म्याला त्याला शांत करा, तिथंच देवा. नाही तर मग तेच आपलं नाही का, पर्यटन म्हणून फिरायला जाणं आहे, देवदर्शनाला जाणं म्हणजे आज कुणीही नुसतं रील बनवा, जाऊन फक्त फोटोज काढतात. पडू आता आपण एंडिंगचा सेट आला. जसे की तुम्ही लहान होते त्या तुम्हाला मोठं होऊन काय बनण्याची इच्छा होती, जसं की आता ते 10वीचं झालं, पण लहानपणीपासून नाही राहत सगळ्यांच्या मनात नाही का, पहिली दुसरी मध्ये. आता जसं मला इंजिनियर बनायचं होतं, कोणाला डॉक्टर बनायचं होतं, कोणाला एरोप्लेनच चालवत राहते. तुम्हाला काय बनायचं? मला शिक्षक बनायचं होतं त्यावेळेस. अच्छा. आम्हाला एक सर, 2 सर होते, साळवे आणि धांडे, सिंपल सर. पाठाच्या ज्या वर्गात आले तर सर त्यांची भीती नाही काही, लाळ करायचे. काय शिकवत त्यांनी? एक हिंदी शिकवत होते, एक मराठी. गणिताचे सर कोणाचे फेवरेट? गणिताचे सर आमचे खूप डेंजर होते. प्रार्थनेच्या वेळेस जर ते गैरहजर असले तर प्रार्थनेनंतर आपण बाथरूम जातो नाही का, शाळेच्या मागे बाथरूम, खूप नाचायचो आम्ही तिकडे. गणिताचे सर नाही, पण आमचे गणिताचे सर असे होते, दुपारी येऊ 2 वाजता 3 वाजता कधी येईल, फुल डे अबसेंट राहणारच नाही. जो पिरियड ऑफ दिसला तिथं घुसून आपलं मस्त नाचायला सर म्हणजे 2-2 छेड्या घेऊन घ्या म्हणजे पहिले. मस्त म्हणजे विनाकारण माहित होतं, आम्ही नाही दिसलो तर पोरं नाचतं. 2-2 छेड्या घेऊन चार्जिंग केले, पिरियड चालू. तर आम्हाला ते धानकी आणि साडे सर होते, हिंदी मराठी शिकवत. अगदी सिंपल लोक, कधी असे शिक्षकी हे नाही म्हणजे स्वभाव नाही, पोरायवर खेडीमेडीचं वातावरण. त्यांचा नेहमीच प्रश्न नाही, 4-8 दिवसातून एखाद दिवस तरी सगळ्यांनी उभे करायचे, एक 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 करून, तुले का बनायचं आहे, तुले का बनायचं. हा, माझा नंबर आला, मी सर शिक्षक बना. काहून बा काय, मला तुम्ही खूप आवडता म्हणून शिक्षक बना. तुमचा स्वभाव आवडते, तुमचं वागणं बोलणं आवडते, तुमचं शिकवणं आवडतं म्हणून शिक्षक बना. तर ते लहान होतो तोपर्यंत, जसं समजायला लागलं नाही तसं होते. असं खूप वेळा शाळेमध्ये पण असं खूप असे आठवणी येते नाही का. तुमची अशी कोणती मेमोरेबल आठवण आहे, कधी पण आठवते, चांगलं वाटतं नाही का, हसून देतो आपण असं? अशा खूप आठवणी आहे शाळेच्या. एखादी बालपण कसं असं मोजमाप नाही त्या गोष्टी. कुस्त्या होत्या नाही का मुलांच्या, जसं आम्ही बोलत होतो काल, तुमची पण असं कुस्ती झाली का आता? शाळेत नाही का, म्हणजे मार का झगडे बिगडे असं मला काम नाही झालंय ना. थोडं काही झालं तर मग देव दादा, जसं मी साधारण नसतो मला तसं होत होतं ना कधी. जसं आमच्या गावच्या शाळेमध्ये बाहेरगावची मुलं आहेत, तो किस्सा सांगतात तुम्हाला. बाहेरगावची मुलं, त्यावेळेस कसं एवढं गाड्या गोड्या नव्हत्या, पायदळी यायचे, सायकल नाही यायची. आणि आमच्या शाळेच्या रस्त्यानं थोडं चिखल होतं, सायकल काही शाळेपर्यंत जायचे नाही, गावात सायकल ठेवायच्या. बाहेरगावचे मुलं, आम्ही पायदळ. तर आम्ही जेमतेम 5वीत गेलो होतो, गावाच्या बाहेर शाळा होती आमची. तर आमचं पहिलं वर्ष नवीन विद्यार्थी आले, जुने जे सिनियरवाले आहेत हे करते रॅगिंग कडे, खेड्यातही चालते. तर त्याच्यात एक बॉस होता, ते गँगच राहायचे, आम्हाला त्रास द्या. मी 3-4 नवीन होतो.
एक हप्ता 2 हप्ते असं चाललं. आता सांगायचं कोणाला. आणि आमचे जे शिक्षक होते क्लास टीचर ते आमच्या शेजारीच राहत होते. आमच्या बाबाचं त्यांचा खूप संबंध आहे. बाबाचं सांगणार असं लक्ष ठेवा, नाही मानले तर दोन लावून द्या. त्याच्यानं बाबाला सांगायला गेलं तर बाबाला वाटायचं का आपली शिक्षक आहे, सर कडून आम्हालाच मार बसणार चूक. मग कसं, मग आमच्या शेजारी एक सिनियर होता त्याच शाळेतला शंकर भाऊ. शंकर भाऊ होते. मग त्याला सांगितलं, शंकर भाऊ आम्हाला हे पोरं त्या तांदळा गाव आहे आमच्या शेजारी, हे पोरं आम्हाला खूप त्रास देत होतं. सांगायचं कोणालाच नाही. कुचबुरी माहिती आहे का तुम्हाला? कुचबुरीची अशी शेंग राहते, खाज लागते खाज लागते त्याला. आणि बेसरं माझ्या काड्या राहते, बेसरं. आणि त्या शंकर भाऊन बेसरमच्या काड्या मोडून आणल्या, त्याला कुचबुरी लावली. आणि एक झुडपाच्या बाजूला आम्ही लपून बसलो. ते जसे आले तसे धमके चल. हो, त्यांना शंकर भाऊ एकटेच असं आहे ना. हा, शंकर भाऊ सोबत आम्ही होतो ना मानव सैन्य. ते एका दोघांनी बसले, ते पडून गेले. अचानक सरले दिसलोच कुठून तरी, मी सांगलं असं ते तर गावाले वापस चाललेच गेले आंघोळ करायसाठी, खाजच लागले ते. मग होता आमचा नंबर, शंकर भाऊ पहिले. शंकर भाऊ कोणत्या क्लास मध्ये का तुमच्या? नाही, तो समोर होता. मला वाटते 3-4 वर्ष समोर होता. मला वाटतं आम्ही 5वीत असत त्यावेळेस, पण 9वीत काहीतरी होतं. 5वीच्याच वर्षीची गोष्ट आहे. लहान होता मी. अशी फाईट केली आम्हाला, एवढे ढोळले. लहानपणी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त घाबरवायची, आणि आता मोठ्यापणी सगळ्यात जास्त काय घाबरवते? लहानपणी कोणाला काही शिकायची भीती वाटते, अंधाराची वगैरे, तर तेव्हा तर तशी भीती राहते. मोठं झाल्यावर वेगळी भीती राहते. तर कोणती लहानपणी कोणती भीती वाटत होती तुम्हाला? लहानपणी डॉक्टरची. अच्छा, डॉक्टरची आहे का? सुई बोंब नाही का? आणि आता निसर्गाची, जे वातावरणात ते विजाचा कडकडा, शिवारात कुणी ना आपण एकटंच शेतात आहोत आणि अचानक ढग धावायला लागते बा जोरात, त्यावेळेस खूप भीती लागते. सर्पावर पची नाही लागत, पण सर्प स्वतःहून तुम्हाला काहीच करणार नाही. पण हे वातावरण बदललं, विजा कडकडायला लागल्या, ती भीती खूप लागते. तुम्हाला मिळालेलं सर्वात आठवणीतलं गिफ्ट कोणतं आहे, कोणी दिलेलं? माझ्या प्रतीकचं पहिलं इन्कम. किती होतं? 1500 रुपये. 1500 रुपये. अच्छा. आणि त्यातून मला 1100 रुपयाचा शर्ट आणलं होतं प्रतीक. प्रतीकने कधीच नाही विसरणार असं. अच्छा. तुम्ही ते शर्ट आता पण घालता कधी? आहे घालता. आजूबाजूच ठेवणार पसंत झालं. ठीक आहे. आता आपण रॅपिड फायर करू. त्याचं एका लाईन मध्ये पण आन्सर राहू शकते किंवा 2 लाईन मध्ये पण राहू शकते. जसं की तुम्हाला चूज करायला दिलं की ट्रॅक्टर एक बैलगाडी, तुम्ही का चूज करणार? बैलगाडी. 2 ऑप्शन दिले तुम्हाला की पावसाचा पहिला थेंब की आपला हिवाळ्यातली ऊन, का आवडली तुम्हाला? पावसाचा पहिला थेंब आहे ना, का? त्याची वाट पाहत असतो ना मी. पहिला आहे ना, पहिल्या थेंबाची. आता तुम्ही समजून घ्या. चालू. आता जसं की आपण वावरामध्ये जेवण करतो ते, काय घरी सगळ्यांसोबत बसून जेवण करतो ते? नाही, वावरात जेवण करतो. वावरामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते एक्सपिरियन्स येते, म्हणजे काय काय आनंद का होते वावरामध्ये ना घरच्या, जसं काय डिफरन्स आहे? वावरामध्ये तर आपण असं पंचपक्वान घेऊन जाणार नाही का, काहीतरी भाजी गोळी. पण मोकळ्या वातावरणात, तिथं पंख्याची गरज नाही, लाईटची गरज नाही, कोणाच्या सोबतीची गरज नाही का. आपल्याला जेवढा घरून डबा दिला तेवढा संपवणे, कोणी घे म्हणणार नाही, शिल्लक करून ठेवलं म्हणणार नाही. तर ते वातावरण एवढं म्हणजे फ्रेश असते की तुम्हाला घरी 4 पोळ्या जेवत असेल तर बाई नाही का शेतात जाताना 5 दे, त्या 5ही संपून जाते कामानुसार. म्हणजे ते मेहनत वातावरणात, म्हणजे वातावरण फ्रेश असते. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला वावरामध्ये कोणतं धान्य लावणं आवडते? माझ्या शेतात कापूस, तूर, सोयाबीन असते. आणि मग पुन्हा रब्बीमध्ये गहू चणा असते. तुम्हाला काय आवडते सगळ्यात जास्त, का लावायला आवडते सगळ्यात जास्त? म्हणजे आवडते. आवडते का, म्हणजे लावण्यासाठी नाही? कापूस आहे ना. आता समजून घ्या 2 जण आहे ना आपले, तर त्याच्यातून सगळ्यात जास्त मस्ताखोर कोण होतं? प्रतीक होता का सगळ्यात जास्त सानी? सानी. एखादी किस्सा सांगून देता याचा. सानीचे पुष्कळ किस्से. एखादी जे तुम्हाला आठवते अचानक. जसं की मला एक किस्सा सांगितलं तिने की दोघांचा झगडा झाला होता, याला काहीतरी कुठेतरी पेन टोचली होती म्हणजे तिनं, तर तिनं स्वतःच्या पायामध्ये पेन खुपसून टाकली होती म्हणजे. सानीचे खूप किस्से आहे ना. तुम्हाला असं कोणतं आठवते? प्रतीक आणि सानी मधली अशी कोणती 2 अशा आदती आहे जे तुम्हाला नाही आवडत? नाही आवडत. काही अशा काही सवयी किंवा त्यांच्या अशा आदती?
हे एकमेकावर गुरवते नाही हो ते नाही आवडत. भांडते. भांडत राहते ठेवायला. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे तेच आमचं प्रेम होईल, तेच प्रेम तुम्ही लक्ष देऊ नका म्हणतात. तर त्यांनी दोघं जण भांडणे शिवा खूप देते नाही का. अरे, शिवा ऐकणं होत नाही. जर आता समजा माझ्या भावाला जर मी शिवा दिला तर झगडा नाही रे, माराच लागते का वेगळ्याने, जमतच नाही ते. ठीक आहे. मैदानी खेळ का मोबाईलचे खेळ? मैदानी खेळ. मैदानी खेळ. तुम्हाला कोणता खेळ आवडत होता? कबड्डी. कबड्डी. ठीक. नंतर असं प्रतीक मध्ये अशी कोणती एखादी गोष्ट जर तुम्हाला बदलवायचा चान्स मिळाला तर तुम्ही कोणती गोष्ट बदलवणार? प्रतीक मध्ये हा. सध्या तर प्रतीक मध्ये बदलवण्याला काहीच नाही नाही, तसं नाही होऊ शकत. हर एका कोणताच माणूस परफेक्ट नाही राहत. हर एका माणसामध्ये काही ना काही गोष्ट राहते राहते काही ना काही. हो. प्रतीकनं नका खाणं बंद करायला पाहिजे. नका जास्त खाते ना. काही जास्त. ठीक आहे. सानीला काही बदलावं असेल तर? सानीनं तो बदल केला नका खाण्याचा. आता तिने जेवणावर लक्ष द्यायला पाहिजे. जेवण भूक लागते तिला, थोडंसं तिनं कसं स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे. ती व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊन राहिली आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष देऊन राहिली. आता एका शब्दात आन्सर द्यायचं फक्त. 2 ऑप्शन देतो मी, त्यातून एक गोष्ट चूज करायची. गरमी की सर्दी? सर्दी. पाऊस की सर्दी? पाऊस. ठीक आहे. शेत की घर? शेत. गाव का शहर? गाव. चाय का ताक? चाय. चाय. याचा मला थोडस एक्सप्लेनेशन पाहिजे, कारण की ताक थोडस दुधानं बनते, थंड राहते वगैरे. चाय चाय म्हणलं तर एनर्जी आहे. चाय एनर्जी आहे ना. चाय म्हणजे बहुत साऱ्या लोकांनी एनर्जी आहे, म्हणजे एक नशाच असल्यावर काय. ठीक आहे. पुन्हा खत का ते आपलं रसायन वगैरे वगैरे, केमिकल्स? शेणखत. नंतर पैसे की शांतता? शांतता. तुम्हाला शांतता कोणत्या गोष्टीपासून भेटते? मला शांतता शेतातच भेटते. जे काय ते शेत आहे ना आपलं. ठीक आहे. आपलं मेहनत की किस्मत? मेहनत. ठीक. किस्मतची डेफिनेशन तुमच्यासाठी काय, की बघा ना, नशीब किस्मत असं असं कमजोर कोणाचं लक्ष नाही. कमजोर कोणाचं आहे ना. ठीक आहे. पुन्हा काय म्हणते आपला ते पुस्तकी ज्ञान का अनुभव? ठीक आहे. सगळ्यात जास्त प्रेम प्रतीक की सानी? सेम. नाही तसं नाही राहू शकत ना. थोडं वाटणे कसं आहे, मन लवकर सानीसाठी दुखल नाही का, कारण मुलगी आहे. पण प्रेम सारखंच आहे. लवकर म्हणजे इमोशन सानीसाठी जास्त, पण प्रेम सारखं, प्रेमात कमी जास्त. तुम्ही दोघांपैकी कधी कोणाला काही चूक झाल्यामुळे मारलं वगैरे आहे का काही? नाही मारलं. नाही. यांची एक खासियत आहे, लहानपणापासून आठवत नाही मी यांना कधी मारलं. नुसतं यांच्याकडे पाहिजे. आता प्रतीक सानी एवढाली जरी झाली, कमावते जरी झाले, मी फक्त त्यांच्याकडे पाहायचो डोळेवर. नाही लढले तर हो. आता दोघांच्या डोळ्यात पाणी नाही पाडणार. याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल नाही मारलं ना. त्यांनी विचार करूनच घेऊन जात असेल डायरेक्ट. ठीक आहे. आता माझी प्रश्नाची हे संपलेली आहे आता आपली सूची. तर मला तुमचा अनुभव सांगा, आता तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं शो मध्ये येऊन? मी कधी सुरुवातीलाच म्हटलं, जसं एक्सेप्टही केलं नव्हतं, पण प्रतीकमुळे आपण इथं आलो, आपण चर्चा केली. हे असं शक्य नसतं झालं. जसं आपण म्हटलो होतो मधात की प्रतीकनं शेती केली असती तर तुम्हाला चाललं असतं नक्की, पण हा दिवस नसता दिसला. बरोबर. माझ्या खूप साऱ्या लाईफ मध्ये खूप साऱ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत प्रतीकमुळे. म्हणूनच ते तुम्हाला बोलायचं होतं ना सगळ्यात पहिले, कारण की प्रतीक इथं आहे म्हणजे ते माझ्या तुमचंच कारण आहे. तुम्ही नसते तर प्रतीक नसता. नाही, आणि प्रतीक इथं येण्यासाठी मेन कारण आहे इन्स्पायर. इन्स्पायर नाही, जेव्हा आमच्या जीवनातला टर्निंग पॉईंट होता का, तेव्हा आम्हाला इन्स्पायरनं खरी साधली. आणि प्रतीकचे आई वडील म्हणलं तर इन्स्पायर म्हणलं. त्यावेळी आमच्या रिश्तेदारांनी दिली नाही असं नाही, आमच्या टोटल रिश्तेदारांनी साथ दिली. त्यापैकी आज काही सोबत असं काही नसं, पण खरोखर प्रतीक सानीसाठी इन्स्पायर त्यावेळेस आई वडील बनले. मी त्या राकेश सरचे आणि तुमच्या इन्स्पायर टीमचे मरेपर्यंत उपकार विसरणार नाही. त्यांचे आभार मानावं तेवढे कमी. जेव्हा तुम्ही त्याची ऍडमिशन करायची होती बघा, तेव्हा असा विचारच नसाल केला नाही एवढं होणार असं. म्हणजे हा, जेव्हा यानं कॉम्प्युटर करतो ना, ठीक आहे, कॉम्प्युटरच करायचं, पण कॉम्प्युटर मध्ये करिअर होईल किंवा कॉम्प्युटर मध्ये प्रतीक इतका समोर जाईल,
या खुर्चीचा मालक बनल हे नव्हतं वाटलं कधी. चला डिप्लोमा घेईल, इतर पोरं घेत आहे तसं नाही का. त्यांनी जेव्हा पहिली वेळा सांगितलं की इन्स्टिट्यूट ओनर बनायचं आहे बा, काहीतरी करत आहे, तुमचं काम होतं मग? हे माझी होत होती. हो सध्या ना. आणि माझी 10वी नंतर प्रतीकनं जे जे करतो म्हटलं त्याला माझी होत होती. कारण मला तेव्हाच विश्वास होता का प्रतीक गलत मार्गाने जाणार नाही, गलत काही करणार नाही, फक्त मला सपोर्ट म्हणून याच्या पाठीशी उभं राहणार. काही दिवसानंतर तो तुमचा सपोर्ट बनून जाईल किंवा बनलाच असेल आहे ना. बनल एक दिवसानंतर बनून जाईल. ठीक आहे. तर आजचा आपला शो संपलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रतीक सरांच्या बाबांना मी भेटलेले आहे. प्रतीक सरांच्या बाबाचं नाव आहे निलेश आसुटकर काकाजी, ज्यांना आम्ही लाडाने काकाजीच म्हणतो फक्त, पुन्हा काहीच नाही. तर तुम्हाला कधी त्यांचा अनुभव घ्यायचा असेल, कधी भेटायचं असेल तर आपला तुम्हीच थोडं आपल्याबद्दल सांगून द्या, गाव वगैरे. नमस्कार, मी निलेश रामचंद्रजी आसुटकर. माझं गाव जुरामजरा, तहसील मारेगाव, जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर आहे 9370 288 744. कधी पण या आमच्या गावाला. या